नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, एक काळ असा येईल पैसे कमवताही येणार नाही आणि कुणी देणार पण नाही। हा गंभीर प्रश्न आहे मित्रांनो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे। मित्रांनो, पैसे तुम्ही जोपर्यंत कमवताय तोपर्यंत आपल्या उत्पन्नाचे 10-20% आपल्याला बचत करा। असं जर नाही केलात तर तुम्हाला पैसे कमवता पण येणार नाही आणि कुणी देणार पण नाही आणि तुम्हाला सगळं कळेल चूक केलेली, परंतु ते चूक कुणीही दुरुस्त करणार नाही। हे आर्थिक प्रश्न फार मोठा आहे मित्रांनो। आजच विचार करा आणि प्लॅनिंग करा। जर असं नाही केलं तर आपल्याला वाईट दिवस येतील आणि ते आपल्याला बदलता येणार नाही। मित्रांनो, पैशाचा प्रश्न गंभीर असतो। आपलं उत्पन्न बंद झाल्यावर आपल्याला कुणीही पैसे देत नाही, कर्ज पण मिळत नाही। त्यासाठी आपण 10-20% इन्कमच्या LIC ऑफ इंडियामध्ये ठेवा। LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो। कारण पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो। तुम्ही ज्यावेळेस काम करता नोकरी व्यवसाय, त्यावेळेस तुम्ही काम केलं तर पैसे मिळतात, कुठेही सरकारी नोकरी असो, खाजगी असो, व्यवसाय असो, कुठेही। परंतु तुम्हाला जर काही न करताच पैसे मिळाले तर, आणि ते पण गॅरंटेड पेपरवर लिहून, आणि ते पण आयुष्यभर, तर आपण का मागे राहायचं मित्रांनो। संधी बार बार येत नाही। आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं सांगणारी व्यक्ती मिळाली पाहिजेत आणि त्याचं महत्त्व कळालं पाहिजे आणि आपण कंटिन्यू ते टिकवलं पाहिजे, केलं पाहिजे। बरेच लोक काय करतात, चांगल्या गोष्टी टाळाटाळ करतात आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि व्यावहारिक जीवनामध्ये ज्यावेळेस चूक होते त्यावेळेस त्याला माफी नसते। चूक दुरुस्त पण करता येत नाही, फक्त त्याचे परिणाम भोगावे लागतात। जसं शाळा कॉलेजमध्ये काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, नंतर एका मार्कासाठी ॲडमिशन मिळत नाही, नोकरी जाते आणि आयुष्यभर कमी पैशात काम करावं लागतं। ही शिक्षा आपणच आपल्याला देतो मित्रांनो। कर्मामध्ये चांगली ताकद असते। कर्म करताना आपल्याला त्रास होतो, जसं पैशाची बचत करताना त्रास होतो, आणि ते त्रास टाळण्यासाठी लोक बचत करत नाहीत मित्रांनो। थोडा आनंद मिळवण्यासाठी कायमचा आनंद नष्ट होतो। आजसुद्धा बघा, काही लोकाला 1 लाख रुपये पगार आहे, काही लोकाला 2 लाख रुपये आहे, काही लोकाला 10,000ची पण नोकरी मिळत नाही। थोडं भूतकाळामध्ये जाऊन बघा काय चुका झाल्यात, आणि त्या चुका परत तुम्हाला आयुष्यभर दुरुस्त करता येत नाही। आणि काही लोक तर पिढ्यानपिढ्या गरीब आहेत, त्यांची कॅटेगरीज ठरलेली आहे। कारण विचार आणि कर्म हे श्रेष्ठ आहे, जात धर्म नाही। कारण चांगला विचार येणं आणि त्याच्यासाठी करणं तरच तुमचं भविष्य बदलेल, ना अन्यथा कधी बदलणार नाही। तुम्ही कष्ट करताय आज, पैसे ठेवा, नाहीतर पैसे मिळणार नाहीत, पैसे वाढणार नाहीत आणि पैसे कमवता पण येणार नाही आणि कुणी देणार पण नाही। असा गंभीर प्रश्न निर्माण होईल। त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, तो बंद होत आहे, लगेच घ्या।